आणि आजचा आमचा जो विषय आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ठाण्यातली ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय वाईट आहे। आज जर तुम्ही आत्ताही सकाळी मी आत्ता येताना मला लेट यासाठी झालं की टेंबी आपल्या दगडी शाळेपासून ते जवळजवळ टेंबी नाक्यापर्यंत आज ट्रॅफिक आहे। ही परिस्थिती संपूर्ण ठाणे शहराची। तुम्ही घोडबंदरला गेलात तर वसईवरनं यायला जवळजवळ 3.5-4 तास आज लागतात। भिवंडीवरनं यायचं झालं तर भिवंडीची परिस्थिती तीच आहे आणि नाशिकला जायची असेल तर तीच परिस्थिती आहे। म्हणजे परवा मला एकाने एक चांगली गोष्ट सांगितली। मला एक म्हणाला की मी माझ्या भावाला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो आणि मी एअरपोर्टवरनं घरी यायला निघालो तर माझा भाऊ दुबईला पोहोचला होता पण मी घरी पोहोचलो नव्हतो। आणि जर अशी परिस्थिती जर असेल ट्रॅफिकची तर मला असं वाटतं मग या शहरांमध्ये राहायचं कसं आम्ही? तुम्ही नवीन इमारती आणताय, मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सला परवानग्या देताय, रस्ते देत आहेत, रस्ते वाढत नाही आहेत आणि फक्त काही हजारो घरं येत आहेत। प्रत्येक घरात आज सरासरी 1-2 गाड्या आहेत। सो त्या गाड्या उभ्या राहणार कुठे? आज ठाण्यातल्या पार्किंगचा विषय एवढा गंभीर आहे की एखाद्या माणसाने जर गाडी घेतली आणि ती गाडी जर रस्त्यावर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर ती पार्क कुठे करायची? म्हणजे तुम्ही जर ती त्या दुकानासमोर पार्क केली तर तुमचा पे अँड टोचनवाला येतात, ती गाडी उचलून घेऊन जातात। तुम्ही कुठेही फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली नाही। दुसरी गोष्ट, तुमचे जे महानगरपालिकेने बांधलेले जे पार्किंगच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या नगरसेवकांनी भाडेतत्वाने घेतलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही तिथे गेलात तर 20-20, 25-25, 50-50, 100-100 रुपये तुम्हाला पे अँड पार्कचे भरावे लागतात। ऑलरेडी गाडी विकत घेताना तुम्ही आमच्याकडे टॅक्स घेता, पेट्रोलवर टॅक्स घेता, विविध टॅक्स घेतल्याच्या नंतर पण आम्हाला गाडी लावायला पण जर पे अँड पार्कचे पैसे भरावे लागत असतील तर याच्यापेक्षा ठाण्याचं दुर्दैव दुसरं काहीच असू शकणार नाही। मागच्या अनेक दिवसापासून मी जर रस्त्याने जात असेल आणि 10 लोक जर मला भेटली दिवसात सरासरी तर 10 मधली 8 लोकांचा एकच म्हणणं असतं, अहो त्या ठाण्याच्या ट्रॅफिकचा काहीतरी करावं। मुलं शाळेत जाताना ट्रॅफिकमध्ये फसतात, येताना ट्रॅफिकमध्ये फसतात, कामाला जाणाऱ्या लोकांची तीच परिस्थिती आहे। म्हणजे आज मुंबईला जर एखाद्याला 11चा जॉब असेल तो घर 8 वाजता सोडतो आणि 7 वाजता सुटल्याच्या नंतर तो घरी 10 वाजता पोहोचतो। म्हणजे अख्खा दिवस त्याचा एक तर ट्रॅफिक किंवा कामात जातो, त्याचं पर्सनल आयुष्यच उरलेलं नाही। सो या सगळ्या गोष्टी आम्ही सतत मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय आणि त्या सगळ्या गोष्टींवर एक गोष्ट लक्षात येते की ठाणेकर प्रचंड त्रस्त आहे आणि त्याला भर म्हणून आता ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी एक नवीन नियम आणलाय। तुमची गाडीने झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड येणार, तुमच्या गाडीवर मागे बसलेल्याने हेल्मेट नाही लावला तर तुम्हाला दंड येणार, तुमच्या गाडीने टिबल सीट बसवला तर दंड बसणार। नियम पाळावेत, आमचा त्याच्यात कुठेही वाद नाही। नियम एकतर्फी पाळले जाणार नाहीत। हेच नियम सरकारला पण आहेत। आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला ट्रॅफिक मुक्त शहर दिलं पाहिजे, विविध गोष्टी, आम्हाला फ्री पार्किंग दिलं पाहिजे, या गोष्टी पण सरकारच्या अखत्यारीत येतात। फक्त वसुली करणं हाच काय सरकारचा धंदा आहे का? मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? ऑलरेडी टॅक्सेसच्या बोजाखाली आम्ही दबलोय, ट्रॅफिकच्या बोजाखाली आम्ही दबलोय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अजून काहीतरी नवीन आम्हाला, मी काल त्या डीसीपी साहेबांकडे होतो, त्यांच्याकडे काही माणसं बसवलेली आहेत आणि त्यांचे कॅमेरे आहेत। तुम्ही थोडा चुकलात की तो तुमच्या कॅमेराचा, तुमच्या बाईकचा किंवा गाडीचा नंबर प्लेट स्कॅन करतात, बसलेल्या माणसाला स्कॅन करतात आणि डायरेक्ट पावती पाठवून देतात। आणि पावती पण कितीची आहे? 500, 1000, 2000। ज्या माणसाला 12,000, 15,000, जो बाईकवरनं फिरतोय त्याला पगारच 15,000 आहे, त्याला जर अशा प्रकारच्या पावत्या यायला लागल्या तर ती गाडी विकावी लागेल। म्हणजे एक ठाण्यामध्ये एक रिक्षावाला असा आहे की त्याला 2 लाख रुपये दंड आहे। आता दंड 2 लाख रुपये म्हणजे तो काहीतरी चुका करत असेल, पण एक माणूस सतत का चुका करतोय? त्याला कळतंय मला पावत्या येतात। कारण होतं असं की एक रिक्षावाला ज्यावेळेला घोडबंदरवरनं ठाण्यात येतो तो पहिल्या दिवसाला 8 फेऱ्या मारायचा, तो आता 3च मारतो, कारण ट्रॅफिकमुळे तो व्यवसायच करू शकत नाही। त्यामुळे मग तो मार्ग काढायला सुरू करतो की बाबा मी लवकर पोहोचीन। त्या गाडीत बसलेले असलेली लोक ओरडत असतात की आम्हाला लवकर जायचंय, स्टेशनला जायचंय, सो तो मार्ग काढायचा प्रयत्न करतो। म्हणजे तो जर सीटचे 10 रुपये किंवा 20 रुपये घेत असेल, एक रिक्षा एकदा यायचे 80 रुपये त्याला मिळत असतील तर तो दंडाच्या रूपाने 1000 रुपये भरतो। आता आम्ही दंडाच्या जीवावर ह्याच्यात जगायचं का, असा प्रश्न आता या ठाणेकरांच्या समोर आहे। घोडबंदरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे। घोडबंदरला याच्या आधी काल एक नवीन फतवा आला की घोडबंदर रोड आता 12 वाजता गाड्या सुटणार, बरोबर आहे? असाच एक फतवा 21/8/2025 ला आला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की आता डिसेंबरपर्यंत घोडबंदरला एकही हेवी ट्रक येणार नाही। दुसऱ्या दिवशी हेवी ट्रक होते घोडबंदरला।
मग आम्ही किती दिवस आश्वासनावर जगायचं? आता ठीक आहे, घोडबंदरला तुम्ही आम्हाला शिस्त लावताय ना. तुम्ही घोडबंदरवरनं कधी आलात, एक गाडी, एक ट्रक, 2 ट्रक, 3 ट्रक, 4 ट्रक असे लाईनीत उभे असतात, 4 ट्रक, आणि मागे ट्रॅफिक वाढत जाते. माझं मते 2 ट्रक लागले, त्याच्या पाठी 2-2ची लाईन करा ना, म्हणजे एखादी अँब्युलन्स, 4 व्हीलर त्या पण पास होतील. परंतु तिथे नियम लागत नाही. नियम लागतो तर सर्वसामान्य गरीब ठाणेकराला. म्हणजे जे बोलत नाही, जे एकजूट होत नाही, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहिजे ते करताय. आणि ते ट्रकवाले लाईनीत 4-4 उभे आहेत. म्हणजे नियम आहे ना की तुम्ही डाव्या का उजव्या बाजूने कुठून तरी एका बाजूने चालायचं, हा नियम आहे ना. ते चालतात का? ठाणे शहरात यायचा एक नियम आहे. सकाळी मला वाटतं 8 वाजता ते ठाणे शहरामध्ये प्रवेशबंदी होते, ती दुपारी 12 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तुम्ही बघा अनेक वेळेला 7:30-8 वाजता हेवी ट्रक ठाण्यात घुसतात. त्यावेळेला का नाही तुमचे नियम समोर येत? तिथे घोडबंदर रोडला, त्या रेती बंदरला 10 ट्रॅफिकवाले उभे असतात, तरी तो ट्रक आत कसा येतो? पण एखाद्या गाडीने सिग्नल तोडला तर ते 10 जण असे उभे राहतात. पण ट्रक 7:30-8 वाजता कसा आतमध्ये येतो? नक्की काय गोड बंगाल आहे ट्रकचं आणि ट्रॅफिकचं आम्हाला कळत नाही. सो ते एकदा आमच्या समोर सरकारने मांडावं की नक्की काय आहे बाबा, का त्यांचे एवढे लाड केले जात आहेत हेवी ट्रकवाल्यांचे, की अचानक एखादा ट्रक आतमध्ये येऊ कसा शकतो? एक गाडी येताना तुम्ही 10 ट्रॅफिकवाले जर समोर येऊन आमच्या उभे राहणार असाल तर ट्रक तर खूप भला मोठा असतो, तो सगळ्यांना दिसतो. पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गोष्ट घडत नाही. आणि या सगळ्यांनी ठाणेकर, मी स्वतः, आम्ही सगळेच त्रस्त आहोत. यासाठी माझा आज जे काही ट्रक ह्या लोकांनी जे काही चलन पाठवायचं काम सुरू केलंय, जर ती प्रक्रिया ह्या लोकांना बंद करणार नसतील तर येत्या शनिवारी आम्ही त्रस्त ठाणेकरांचा ट्रॅफिकचा मार्च असा एक मोर्चा काढतोय. जे ट्रॅफिक समस्येवर लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण सरकारचं आम्ही हा ट्रॅफिक मार्च काढतोय. तो ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या हितून 3 हात नाक्यापर्यंत जाईल. त्यात आम्ही ठाण्यातल्या सर्व सामाजिक संस्था असतील, ट्रॅफिकवर काम करणारी लोक असतील, या सगळ्यांना एकत्र करणार. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, या सगळ्यांना एकत्र घेणार आहोत. याच्या आधी देखील टोईंगच्या विरोधात एक आंदोलन झालं होतं, त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की हाही त्याचाच एक भाग आहे. तर त्यांनाही आम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेऊन येत्या शनिवारी 20 तारखेला आम्ही हा ठाण्यात मोर्चा काढणार आहोत. हा ठाणेकरांसाठी, त्रस्त ठाणेकरांसाठी असलेला ट्रॅफिक मार्च आहे. त्याला सर्व ठाणेकरांनी यावं आणि तुम्ही देखील यावं, याच्यासाठी आजची आमची पत्रकार परिषद आहे. आणि ट्रॅफिक या विषयाला आम्ही सोडणार नाही.